बातमी आहे गोंदियामधून। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांची वर्दळ असलेल्या आमगाव इथल्या मुख्य बाजारामध्ये सध्या चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय। बाजारपेठेतील रस्त्याची चाळण झाली आहे। परिसरामध्ये थोडाही पाऊस झाला की संपूर्ण परिसरात पाणी साचतं आणि त्यानंतर रस्त्यावरती चिखलाचं साम्राज्य निर्माण होतंय। परिणामी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना चांगलीच कसरत करावी लागते। त्यामुळे लवकरात लवकर रस्ता बनवून देण्याची मागणी इथल्या व्यापाऱ्यांनी आणि ग्राहकांनी केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांनी। मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद हद्दीतील मार्केट यार्ड परिसरामध्ये आहे। जर का बघितलं तर या ठिकाणी रोडची जी अवस्था आहे ती प्रचंड दुरावस्था झालेली आहे। पूर्ण हा जो मार्ग आहे तो पूर्ण चिखलमय झालेला आहे। परिणामी या ठिकाणचे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना याचा मोठा फटका आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने या मार्गावरून नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य असल्यानं कुठलाही ग्राहक दुकानदारांकडे येत नाही अशी तक्रार या दुकानदारांची आहे, छोट्या व्यावसायिकांची आहे। या चिखलाच्या रस्त्यामुळे छोट्या व्यावसायिकांचं मोठं नुकसान होत आहे। आपल्यासोबत एक दुकानदार आहेत। दादा, हा चिखलाचा मार्ग आहे, तुमचा काय नुकसान होते याच्यामुळे? नुकसान म्हणजे हा जाण्या येण्यासाठी खूप प्रॉब्लेम होत आहे आणि जे कस्टमर राहतात आणि जसं 4 व्हीलर 2 व्हीलर जातात त्यांना खूप त्रास होतात। कोणी घसरून पडले 2-4 लोक। आणि आमचा जो आहे प्रश्न, पाणी जो नाही तो टाकला भरण तो नाही का वर केला आणि मग तो दुकानामध्ये पाणी येत आहे। नगर परिषद प्रशासन असेल किंवा आमगावचे जे APMC प्रशासन असेल त्यांनी हा मार्ग बनवून द्यावा अशी मागणी आहे या ठिकाणचे जे व्यावसायिक आहेत त्यांनी केलेली आहे। देवेंद्र रहांगडाले, ABP माझा, गोंदिया। गाड़ी चलाते चलाते मैं खुद स्लिप खा के गिर गया है। बड़े बड़े खड्डे ये रोडों में, रोड से ये रोड यही कि गवर्नमेंट ने यहाँ से रोड अच्छा बनाना चाहिए। कोई भी गिरता है, आज हम गिरे कल कोई और गिरेगा, बड़ी दुर्घटना हो सकती है इस जगह।